खूप लोकांचे प्रश्न असतात, की गुडघ्याचं प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपण कधी करायला पाहिजे? माझं सजेशन आहे, की 60च्या पुढच्या वयात करायला ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही. ही अत्यंत यशस्वी शस्त्रक्रिया आहे. जेव्हा वेदना आहे, ते एवढ्या प्रमाणात आहे, की आपण ADL करू शकत नाही आणि ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग यानी दैनंदिन कामं जी आहे, जसे की किचनमध्ये वॉकिंग करणे किंवा बाथरूममध्ये जाणे, जेव्हा हे सगळ्या प्रकारचे कार्य करताना वेदना होतात, तेव्हा आपण अतिशय बिनधास्तपणे या शस्त्रक्रियेला जायला पाहिजे. आता हे जे मॉडेल आपण बघताय, हे नॉर्मल नी आहे. हा नॉर्मल सांधा आहे. हा सांधा झिजायला लागला आहे आणि हे जे लाल दिसतायत तुम्हाला स्पॉट्स, हे झिजलेला सांधा आहे. हे माईल्ड प्रमाणात आहे. सेकंड डिग्रीवर आहे. हा जो सांधा आहे, त्याच्यात आपण बघणार, की मांडीचा हाड जो आहे, त्याचा जो कार्टिलेज आहे, तो खूप जास्ती प्रमाणात झिजला आहे. त्याचबरोबर पायाचा हाड ज्याला मी टिबिया म्हणतो, तो पण खूप प्रमाणात झिजला आहे. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जिथं कार्टिलेज खूप झिजलेलं आहे, तेव्हा आपण शस्त्रक्रियेला जायला पाहिजे.